रयतेचा राजा. सह्याद्रीच्या उंच कड्यांवर आणि हिरव्यागार जंगलात एका छोट्याशा गावात गडाजवळ गदाधर नावाचा एक मुलगा राहायचा. त्याला त्याचे आजोबा रघुजी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्भुत गोष्टी सांगायचे. आजोबा गदाधरने विचारले, शिवाजी महाराज इतके महान का होते? त्यांनी काय वेगळं केलं? रघुजी आजोबांनी हसून गदाधरच्या डोक्यावरून हात फिरवला. बाळा, महाराजांचे सर्वात मोठे सामर्थ्य हे गडकोट किंवा तलवार नव्हते, आजोबा म्हणाले. त्यांचे सामर्थ्य होतं त्यांच्या रयतेवरील अफाट प्रेम आणि स्वराज्याची नीतिमूल्ये. एका जुन्या प्रसंगाची गोष्ट सांगताना ते म्हणाले, एकदा एका गरीब शेतकऱ्याला न्याय मिळाला नव्हता. तेव्हा महाराजांनी स्वतः लक्ष घालून त्याला न्याय मिळवून दिला. त्यांच्यासाठी प्रत्येक माणूस महत्त्वाचा होता, गरीब असो वा श्रीमंत. त्यांनी नेहमीच न्याय आणि समानता या मूल्यांना महत्त्व दिले. जात, धर्म, गरीब श्रीमंत न बघता त्यांनी सगळ्यांना समान वागणूक दिली. हीच खरी स्वराज्याची सुरुवात होती. आणि गडकोट, त्यांचं काय महत्त्व होतं? गदाधरने पुन्हा विचारले. रघुजी आजोबा त्याला जवळच्या गडाच्या पायथ्याशी घेऊन गेले. हे गडकोट म्हणजे केवळ संरक्षणाची जागा नव्हती, रघुजींनी गडाकडे बोट दाखवत स्पष्ट केले. ते स्वराज्याच्या स्वप्नाची पहिली भिंत होती. प्रत्येक गड रयतेच्या सुरक्षिततेचा आधार होता. महाराजांनी प्रत्येक गडावर योग्य व्यवस्था आणि सैनिकांसाठी चांगले जीवनमान ठेवले. त्यांनी गडाचा उपयोग फक्त युद्धासाठी नाही, तर प्रशासनासाठी आणि लोकांच्या मदतीसाठीही केला. रघुजी आजोबांनी गदाधरला मिठी मारली. म्हणून बाळा, शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते, ते रयतेचे राजा होते. त्यांचे नेतृत्व प्रेम, न्याय आणि दूरदृष्टीवर आधारित होते. गदाधरने ठरवले, मी पण मोठा झाल्यावर महाराजांसारखा न्यायप्रिय आणि चांगला माणूस बनेन. आणि त्या दिवसापासून गडावर खेळताना त्याला स्वराज्याच्या मूल्यांचे महत्त्व जास्त जाणवू लागले.